नमस्कार। आज आपल्या रेखाच्या किचनमध्ये बनवलेले आहेत खमंग खुसखुशीत असे लाल भोपळ्याचे घारगे। आषाढ स्पेशलमध्ये बघू शकता, एकदम मस्त खुसखुशीत टम्म फुगलेले असे मस्त झालेले आहेत। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा। आपल्या चॅनलवरती नेहमी पारंपरिक रेसिपी पोस्ट करत असते। नमस्कार, अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे। चला तर रेसिपी। नमस्कार। आषाढ स्पेशलमध्ये आज आपण हे लाल भोपळ्याचे घारगे बनवतोय। एकदम सोपी रेसिपी आहे आणि चिवट होऊ नये अशा वातडल्यासारख्या आणि एकदम खमंग खुसखुशीत व्हावे यासाठी भरपूर टिप्स सांगितलेले आहेत आणि बिलकुल तेलकट होणार नाहीत। तर अशा पद्धतीने बनवायला घेऊया। हे भोपळा घेतलाय अर्धा किलो, मला कट करून घ्यायचं आपल्याला। ह्याचं साल जरा थोडं कडक असतं, त्यामुळे आपण काढणार नाही आहोत, तसंच उकडून घ्यायचं एकदम सोप्या पद्धतीने। बी काढून घेतलंय। आता त्याच्या पातळ फोडी काढायच्यात आपल्याला। अशा पद्धतीने कट करून घ्यायचे मोठ्या मोठ्या फोडी। तर हा कट करून घेतलाय आपल्याला। आता याला उकडून घ्यायचे। कढई ठेवली तापण्यासाठी, त्यामध्ये आता पाणी घालायचं। कुकरमध्ये उकडले तरी चालतील, त्यावरती मी गाळणी ठेवणार आहे। आणि आपण या कापून घेतलेले भोपळ्याच्या फोडी घालायच्यात अशा। आणि ह्याला आता पाण्याला उकळी आल्यानंतर झाकून ठेवायचे आणि 6-7 मिनिट असं वाफून घ्यायचं। आता उकळी आल्यानंतर गॅस कमी करायचा आहे आपल्याला आणि त्याला उकडून घ्यायचे। कुकरमध्ये 2 शिट्ट्या घेतल्या तरी चालतं, तर भोपळा लवकर शिजतो। तर हा भोपळा थंड झालेला आहे, तर काढून घ्यायचा आपल्याला। साल वेगळं करायचे। हे असं काढून घ्यायचं सर्व साल। भोपळा स्मॅश करून घ्यायचा। हे छान स्मॅश झाले। त्यामध्ये आता अर्धा कप गूळ घालायचा आहे। गोड आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि ह्याला मिक्स करून घ्यायचे। छान मिक्स होतं, त्यामुळे स्मॅशरने मिक्स करून घ्यायचे। अर्धा कप रवा घातलाय आणि अर्धा कप बेसन पीठ। बेसन पिठामुळे छान चव लागते। आणि हे 1 कप गव्हाचं पीठ नंतर लागेल तसं घालायचं, त्याला पाणी सुटतं। आणि त्यावरती घालायचं हा 1-1.5 चमचा कडकडीत तूप, म्हणजे छान खुसखुशीत होतात। वेलची पूड घालायची आणि थोडंसं जायफळ। जायफळामुळे छान टेस्ट लागते। थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं, मिक्स करून घ्यायचे। बडीशेप पावडर टाकली तरी चालते। अजून थोडंसं, हे अर्धा कप पीठ घेतलंय, थोडं थोडं घालायचं। एवढं राहिलेलं पण पीठ घालायचं। छान झालेलं मिक्स।
असं मोठ्या चपाती एवढा उंडा काढून घ्यायचा आहे. पीठ लावून असं लाटून घ्यायचं. असं लाटून घ्यायचं. जास्त पातळ नाही लाटायचे, असं जाडसरच लाटायचं थोडं, म्हणजे छान फुगतात. वाटीने किंवा एखाद्या टोपणाने असं काढून घ्यायचे. खसखस लावायची, विसरले अगोदर लावण्याची. नाही लावली तरी चालेल. खसखस टाकल्यानंतर वरून थोडंसं लाटणं फिरवायचं. तर अशाच पद्धतीने सर्व तयार करून घ्यायचे. बनवून घेतले ते घारगे आपले तळून घ्यायचेत. आता माझ्या अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी अन्नपूर्णा रेखा या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. तेल छान तापवून घेतले. जास्त कडकडीत नाही तापवायचे आणि कमी पण नाही. मस्त टम्म फुगले. तर अशा पद्धतीने सर्व घारगे तळून घ्यायचेत. घारगे किंवा घाऱ्या पण म्हणू शकतो. तर हे तयार आहेत आपले कमी तेलकट घारगे. हे बघू शकता, बिलकुल तेलकट नाही, मस्त असे झालेले आहेत, क्रिस्पी एकदम खुसखुशीत असे. मस्त खमंग खुसखुशीत तयार आहेत आपले भोपळ्याचे घारगे किंवा भोपळ्याच्या घाऱ्या म्हणू शकता. बघू शकता एकदम खुसखुशीत झालेले. तर एकदा नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा. चला तर भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.